ह्या स्टॉकिंग्स कधी यूज केल्या जातात जेव्हा तुम्हाला व्हॅरिकोस हॅलो गाईज, मी आज ब्लॉगची सुरुवात थोडी अधूनमधूनच चालू केली कारण की मी आज चाललो आहे माझ्या एका कामासाठी. ते पण काहीतरी घ्यायचं होतं म्हणून मी CSTला आलो. तर चला मग ब्लॉगची सुरुवात करूया. माझं नाव आहे आकाश. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हू इज आकाश. मी सहज आलो होतो CSTला, माझं काम होतं काहीतरी, तर मी विचार केला ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर मी चाललो आहे CSTवरून अशा एका ठिकाणी जिथं मेडिसिन झालं, फार्मास्युटिकलच्या काही गोष्टीज आहे त्या खूप रिजनेबल प्राईसमध्ये भेटतात. जसं की आपण हेल्थकेअर, कोणी जर आजारी असणार, जर काय आपल्याला BP मशीन्स आणि ते काही घ्यायचं असणार तर ते खूप रिजनेबल प्राईसमध्ये भेटतं. तर मी आता CSTला उतरलो आहे. तिथून मी आता टॅक्सी नाही तर मग बस भेटेल मला समोरून, ती करून मी आता पुढे जाईल. चला मग. तुम्ही जेव्हा CSTवरून येतात तेव्हा तुम्हाला ते इथं उतरवणार, क्रॉफर्ड मार्केट सांगितल्यावर तुम्हाला, आणि एक्झॅक्ट समोर इथून पुढे तुम्ही असं चालत आल्यानंतर इकडं तुम्हाला मार्केट दिसणार. हे बघा समोर मार्केट आहे. सरळ तुम्ही चालत जाणार तर इथं एक क्रॉफर्ड मार्केट आहे. इथं क्रॉकरीज झालं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण ज्या घेतो डेली यूजच्या झालं त्या खूप स्वस्त आणि खूप रिजनेबल रेटमध्ये भेटतात. आणि सगळ्यांना माहीत आहे जे मुंबईत राहतात आणि आउटसाईड मुंबई की क्रॉफर्ड मार्केटला खूप वस्तू स्वस्त भेटतात. आम्ही ज्या मार्केटला चाललो आहे ते पुढे इथून पुढे चालत मी तुम्हाला दाखवतो ते मार्केट कोणत्या साईडला आहे. फायनली मी पोहोचलो आहे दवा बाजारला. मी दवा बाजारला आलो होतो. मला पप्पांच्या स्टॉकिंग्स घ्यायच्या होत्या. त्या स्टॉकिंग घेण्यासाठी मी इथं आलो होतो. याचं एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं ना, डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार चौक आहे. इथंच दवा बाजार आहे. इथं तुम्हाला मेडिसिनचे दुकानं दिसणार. आणि इथं तुम्हाला येण्यासाठी टॅक्सी पण असते, ती तुम्हाला मरीन लाईन स्टेशनवरून भेटेल. इथं तुम्हाला मी दाखवतो, त्याचा बोर्डसुद्धा लावला आहे. इथून ज्या टॅक्सीज जात आहे त्या 10 रुपये शेअरिंग जातात, 10 ते 15 रुपये मरीन लाईनला. तर तुम्ही मरीन लाईनवरून पण इथं येऊ शकतात. इथं हा बोर्ड आहे बघा, तिथं दिलं आहे बाय पॅसेंजर फ्री टॅक्सी स्टँड दवा बाजार टू मरीन लाईन स्टेशन. तर तुम्हाला मी दाखवलंच की त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय होतं ते. ह्या दवा बाजारबद्दल मला माहिती जेव्हा मी M.Pharmला होतो त्या टायमाला मला समजलं होतं. कारण की जेव्हा आम्ही रिसर्चचे काही प्रोजेक्ट करतो त्या टायमाला आम्हाला काही ड्रग इन्ग्रेडियंट्स असतात, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल, ते आम्हाला बाय करायचे असतात. तर ह्या बाजारामध्ये येऊन ते इझिली अवेलेबल होतात. म्हणून आम्ही इथून थोडे रिजनेबल रेट्समध्ये पण असतात. आणि इथं हेल्थकेअरचे मी तुम्हाला जे बोललो वस्तू भेटतात त्या खूप रिजनेबल प्राईसमध्ये भेटतात. त्याही आम्ही घेतल्या. आता तुम्हाला माहीत असेल जेव्हा राहुल भाऊ आजारी होता त्या टायमाला आम्ही खूप साऱ्या वस्तू इथून बाय केल्या होत्या. जसं की BP मशीन झालं, ऑक्सिमीटर झालं, काही मेडिसिन्स होत्यात त्या इथं खूप रिजनेबल प्राईसमध्ये भेटतात. आणि तुम्ही कम्पेअर जरी केलं, जरी नाशिकचा गोळे कॉलनी आहे आणि इथला तुम्ही दवा बाजारचे रेट्स कम्पेअर केले तर तुम्हाला इथं खूप डिफरन्स जाणवेल. इथं तुम्हाला थोडे अजून रिजनेबल रेटमध्ये वस्तू भेटणार. आणि या बाजाराबद्दल बोलायला गेलं तर खूप कमी लोकांना मे बी माहीत असणार. जे मुंबईत असणार त्यांना माहीत असणार, पण जे आउट ऑफ मुंबई असतात त्या लोकांना मे बी माहीत नसणार असं मला वाटतं. आणि मी आज इथं लकीली आलोच होतो तर विचार केले की चला मग तुमच्यासोबत पण ते शेअर करतो. जस्ट इथून हिंदुस्तान ट्रेडिंगमध्ये जाऊन आलो. नंतर मी इकडं रोनक इंटरनॅशनलमध्ये पण गेलो होतो, पण तिथं मला काही स्टॉकिंग त्या काही भेटल्या नाही. नॉर्मलवाल्या आहे त्यांच्याकडे. चला इथं दुसरं कालिदास माधवजी कंपनीमध्ये जाऊन बघूया. यांच्या इथं अवेलेबल असेल तर विचारून बघू. चला पुढे विचारून बघू. स्टॉकिंग्स आहे का? अल्सरमध्ये येतात त्या. अल्सर स्टॉकिंग्स येतात बघा डबल लेअरवाल्या, त्या नाही आहे. पण मी आता जवळपास 3 ते 4 दुकानं फिरलो इथं, पण मला कुठंच काही भेटत नाही. ते मला त्या काकांनी सजेस्ट केलं की तू एकदा ऑल इंडिया सर्जिकल असं काहीतरी दुकानचं नाव आहे, तिथं जाऊन बघ तुला भेटतात का नाही. चला मग आपण तिकडे जाऊया पुढे. कसं आहे का अल्सर स्टॉकिंग्स?
पल्सर स्टॉकिंग हमने की टाइट स्टॉकिंग बोला है। उसके अंदर डबल लेयर आता है, एक थीन लेयर आता है, नहीं वो नहीं, वो अल्सर स्टॉकिंग्स, हे अल्सर स्टॉकिंग्स आता है नाही। हे बघा हे स्टॉकिंग्स असतात। ह्या स्टॉकिंग्स कधी यूज केल्या जातात जेव्हा तुम्हाला वॅरिकोस वेनचा इश्यू असणार। तर मी पुढे सांगतो की वॅरिकोस वेन नक्की असतं काय। मी तुम्हाला बोललोच की मी तुम्हाला पुढे सांगेल की वॅरिकोस वेन काय असतं नक्की। ती एक अशी कंडिशन असते की त्यामध्ये तुमचा जो ब्लड फ्लो असतो तो एका सुरळीत दिशेने नाही होत, म्हणजे तो एक आपण युनिडायरेक्शनल ब्लड फ्लो बोलतो तो त्याच्यात होत नाही। त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की त्याच्यामध्ये जे आपले वेन्स असतात, नर्व्स, त्या थोड्याशा अशा स्वेल झालेल्या दिसतात, अशा बाहेर दिसतात। आणि मोस्टली ही कंडिशन आपण जेव्हा स्टँडिंग पोझिशनमध्ये असतो, सिटिंग पोझिशनमध्ये असतो, कधी कधी जेनेटिक्स झालं, ओबेसिटी झालं, त्या लोकांना होण्याचे चान्सेस असतात। मोस्टली आपण बघायला तर सिटिंग झालं आणि स्टँडिंग पोझिशन, त्यामध्ये ब्लड फ्लो हा प्रॉपर होतो, पण जो बोलतो आपण युनिडायरेक्शनल नाही होत एक्झॅक्टली, त्यामुळे ती कंडिशन्स होते। आणि त्याचे माझ्याकडे काही पिक्चर्स असतील नेटवरून मिळाले ते मी तुमच्यासोबत शेअर करेल। बघायला गेलं तर त्यामध्ये मोस्टली आपण स्टॉकिंग्स घातल्या तर कॉम्प्रेशन येतं, जो फ्लो येतो सुरळीत होतो। म्हणजे आपण हार्ट्स असतात बघा, आपल्याला माहिती आहे की हार्टला वॉल्स असतात, तसं आपल्या वेन्सला पण वॉल्स असतात। त्या वॉल्समधून जे हार्टमधून कसं रक्तपुरवठा हा एकदम पंप होतो वॉल्स थ्रू, तसाच तो आपल्या वेन्समध्ये पण होतो। पण या कंडिशनमध्ये ज्या वॉल्स होतात त्यामधल्या काही ब्लड ते रिव्हर्स होतं थोडं, म्हणून ते आपलं ब्लड जे आपल्याला नर्व्स दिसतात त्या थोड्याशा स्वेल झालेल्या दिसतात। चला मग पुढे आता आपण, टाईम आहे माझ्याकडे तर मी पुढे जाऊन मरीन लाईनला नाही तर मरीन ड्राईव्हला जातो, बसतो थोडंफार। खूप कधी दिवसानंतर इकडं आलो आहे कॉलेजनंतर। चला इथून जाऊया पुढे आता। फायनली मी पोहोचलोय मरीन ड्राईव्हला येऊन। तुम्ही बघत असणार जे आम्ही कॉलेज लाईफला होतो तेव्हा खूप वेळा यायचो, कारण आमचं कॉलेजच होतं कफ परेडला, आणि खूप असं मस्तपैकी छान दिसतं इथं। चला आपण काहीतरी व्हिडिओ शूट करूया। मी आता चाललो आहे परत रिटर्न, आणि जे आम्ही चर्चगेटला आल्यावर जिथं काहीतरी खायला जायचो स्पेशल, जे आम्हाला खूप आवडायचं, चला आज थोडंसं चीट करूया आणि ते खाऊया जाऊन। बोललो की मी काय खाण्यासाठी आम्ही इथं खास यायचो तो आहे समोसा चाट, तो एक्झॅक्ट थांबा मी तुम्हाला दाखवतो। स्टेशनमधून उतरल्यावर इथं समोरच आहे चाट कॉर्नर, तिथं आम्ही समोसा चाट खायला खास यायचो, आणि आता तो मी खातोय। खूप दिवसानंतर मी खातोय, म्हटलं चला ट्राय करूया, आणि खूप टेस्टी लागतो यांचा समोसा चाट, आणि ते इथं बनवतात पण येतं। मीडियम तिखा, मीडियम मीडियम। मस्त आहे चाट यांचा। चला मग मी खाऊन घेतो पहिले। तुम्हाला माहीत होतं का दवा बाजारविषयी, तेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा। चला तर मग आता हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करूया।
तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हू इज आकाश यूट्यूब चॅनलला. बाय.